The following data were recorded in a test of 1 hour duration on a single cylinder. So K is equal to 1 for single cylinder. Bore diameter. So D is equal to 300 mm is equal to 0.3 meter. Stroke length is 450 mm. So L is equal to 450 mm is equal to 0.45 meter. Mean effective pressure PM is equal to 5.8 bar. Brake friction load. So W minus S is equal to 1860 Newton. Diameter of brake wheel. So dB is equal to 1.22 meter. Fuel used. So MF is equal to 8.8 kg. CV is equal to calorific value is equal to 41800 kilojoule per kg. Average speed. So average speed N is equal to 200 rpm. And first calculate mechanical efficiency. Efficiency make and brake thermal efficiency is. चला पहिले आपण ब्रेक मेकॅनिकल इफिशियन्सी काढू. मेकॅनिकल इफिशियन्सी त्यासाठी ब्रेक पॉवर काढावं लागेल. तर ब्रेक पॉवरसाठी फॉर्म्युला आहे BP इज इक्वल टू W minus S multiply by 2 pi RN divided by 60 into 1000 is equal to. आता याच्यात व्हॅल्यू टाकू. W minus S ची व्हॅल्यू आहे 1860 multiply by 2 multiply by pi. R ची व्हॅल्यू 0.61. RB दिलाय आपल्याला 0.61 multiply by N is 200 divided by 60 into 1000 is equal to किती. BP is equal to 23.76 kilowatt. आता नेक्स्ट इंडिकेटेड पॉवर. इंडिकेटेड पॉवर साठी फॉर्म्युला आहे IP is equal to K multiply by PM multiply by LAN divided by 60 into 1000. तर इज आता याच्यात पहिले A ची व्हॅल्यू काढून घेऊ. A is equal to pi by 4 multiply by D raised to D square. तर pi by 4 D आहे आपला 0. डायमीटर किती आपलं 0.3 मीटर. मग 0.3 त्याचा स्क्वेअर. सो D इज इक्वल टू 0.07068 mm स्क्वेअर. मग IP इज इक्वल टू K ची व्हॅल्यू 1 P ची व्हॅल्यू 5.8 into 10 raised to 5 multiply by length is 0.45 multiply by area आहे आपला 0.07068 and multiply by N ची व्हॅल्यू 200 डिवाइड बाय 2 ॲड करायचं इथं 60 multiply by 1000 is equal to आन्सर येईल आपलं 30.75 किलोवॅट. आता नेक्स्ट मेकॅनिकल इफिशियन्सी. मग मेकॅनिकल इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे इफिशियन्सी मेक इज इक्वल टू BP डिवाइड बाय IP इज इक्वल टू. मग BP ची व्हॅल्यू आहे 23.76 डिवाइड बाय 30.75 इज इक्वल टू. मग इफिशियन्सी किती येईल 77.27%. आता नेक्स्ट ब्रेक थर्मल इफिशियन्सी.
ब्रेक थर्मल इफिशियन्सी डिनोट केले जाते इफिशियन्सी B.TH इज इक्वल टू, त्यासाठी फॉर्म्युला आहे 36 हॉवरमध्ये काढायसाठी 60/60 म्हणजे 60 एका मिनिटमध्ये 60 सेकंद मल्टिप्लाय करायचे 60 मिनिटनी, त्याला ही व्हॅल्यू येईल आपली 3600 मल्टिप्लाय बाय BPची व्हॅल्यू आपली 23.76 डिवाइड बाय 8.8 MF मल्टिप्लाय बाय CV. आता 3600 टू 3.76 MFची व्हॅल्यू आहे 8.8 मल्टिप्लाय बाय CV 41800 इज इक्वल टू, कॅल्क्युलेट केलं व्हॅल्यू भेटेल 0.2325, त्याला मल्टिप्लाय केलं 100नी आपल्याला पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू भेटेल. मग ब्रेक थर्मल इफिशियन्सी इज इक्वल टू 23.25%.